नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। समाजात चांगले घडावे यासाठी प्रसारमाध्यमांनी लोकशिक्षणाचे काम करावे, ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचं मत। डॉक्टर सत्यपाल सिंह हे प्राचीन भारतीय विचारवंत मनू यांचे अनुयायी असून राज्याचे पोलीस प्रशासन मनुवादावर चालत आहे। सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांची पत्रकार परिषदेत टीका। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य, नाट्य आणि संगीताच्या वैभव पुण्याचे या कार्यक्रमाचे आयोजन। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर। आणि अभिनव विद्यार्थ्यांच्या ब्लिस या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक मिलिंद फडके यांच्या हस्ते संपन्न। समाजात चांगले घडावे यासाठी प्रसारमाध्यमांनी लोकशिक्षणाचे काम करावे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी व्यक्त केले। प्रबोधन मंच आणि संवाद माध्यम सेवा यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना महर्षी नारद पुरस्कार द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी प्रबोधन मंच आणि संवाद माध्यम सेवेचे निमंत्रक हरी मिरासदार, श्रीपाद ढेकणे, सहनिमंत्रक किशोर शशितल, जान्हवी खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना द.मा. मिरासदार म्हणाले, माझी सार्वजनिक जीवनाची सुरुवात पत्रकारितेने झाली। त्या काळी लेखणी आणि निष्ठेच्या जोरावर वृत्तपत्रे चालत होती। लिखाणाचे स्वातंत्र्य असल्याने निर्भीडपणे लिखाण केले जात होते। त्यावेळच्या आणि आत्ताच्या पत्रकारितेत बरेचसे अंतर पडले असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले, पत्रकार, पोलीस आणि पुढाऱ्यांबद्दल चांगले बोलले जात नसून या बदनाम झालेल्या जमाती आहेत। राजकारणी निर्ढावलेले असल्याने त्यांच्या विरुद्ध लिखाण करून कोणतेही परिणाम होत नाहीत। त्यामुळे पत्रकारितेचे शस्त्र निस्तेज होत आहे। या सर्व बाबींचा गंभीरपणे विचार केला जावा, असेही खांडेकर यांनी यावेळी सांगितले। प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येता न आल्याने मा. गो. वैद्य यांचा संदेश मोरेश्वर जोशी यांनी वाचून दाखवला। श्रीपाद ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले। किशोर शशितल यांनी प्रास्ताविक केले, तर प्रणव पवार यांनी आभार मानले। डॉक्टर सत्यपाल सिंह हे प्राचीन भारतीय विचारवंत मनू यांचे अनुयायी असून राज्याचे पोलीस प्रशासन मनुवादावर चालत आहे, अशी टीका गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। खोपडे यांनी लिहिलेल्या मुंबई जळाली, भिवंडी का नाही या पुस्तकामुळे सध्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे। राज्याचे पोलीस प्रशासन कालबाह्य झाल्याची टीका त्यांनी या पुस्तकात केल्यामुळे डॉक्टर सिंह यांनी खोपडे यांना पत्र लिहिले असून तुमच्यावर कारवाई का करू नये असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। त्याच्या उत्तरादाखल खोपडे यांनी सिंह यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांना थेट मनूचे अनुयायी म्हणले आहे। प्रत्यक्ष बोलतानाही त्यांनी या मतावर ठाम असून ते मनुवादीच आहेत अशी टीका केली। दुसऱ्याचे काही ऐकायचे नाही, आपलेच म्हणणे समोरच्यावर लादायचे, यासाठी त्यावर वाटेल त्या पद्धतीने दबाव आणायचा, ही मनुवादी विचारसरणी आहे आणि डॉक्टर सत्यपाल सिंह हे त्याच विचाराने वागतात, असे खोपडे यांनी सांगितले। डॉक्टर सिंह, तुम्ही थेट IPS आहात, त्यामुळे माझ्यासारख्या प्रमोटी IPS अधिकाऱ्याने मांडलेले विचार आणि केलेले प्रयोग तुम्ही स्वीकारित नाहीत। माझे विचार आणि प्रयोग समजून न घेताच तुम्ही माझा खुलासा मागवून माझी विभागीय चौकशी करण्याची धमकी देत आहात, असे म्हणत डॉक्टर सिंह यांनी 26/11चा खुलासा करावा, असे थेट आव्हान खोपडे यांनी दिले आहे। स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी अगर आता आहे, त्यापेक्षा मोठी खुर्ची मिळवायची यासाठी खुलासा मागवत असाल तर सावधान, असा दमही त्यांनी या पत्राद्वारे सिंग यांना भरला आहे। पाकिस्तानातून येऊन 10 पोरांनी मुंबईवर केलेला हल्ला साऱ्या जगाने पाहिला आहे। तो केवळ मुंबईवरच हल्ला नव्हता, संपूर्ण देशालाच दिलेले ते आव्हान होते। यापूर्वी शक, कुशाण, हूण, मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रजांनी आपल्यावर हल्ले केले आहेत। तुमच्यासारखे तत्वचिंतक त्या वेळी आम्ही भारतीय सहिष्णू आहोत असा टेंभा मिरवीत राहिले, कारण खरा दोष आपल्या सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेत आहे आणि ही कालबाह्य व्यवस्था बदलण्यास तुमच्यासारखे वरिष्ठ नोकरशहा
विरोध करत आहेत. त्यामुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेतील दोष तुम्ही का झाकत आहात याचा तुम्हीच खुलासा करावा, असेही खोपडे यांनी यावेळी म्हणले. आपण लिहिलेले पुस्तक हे संशोधनात्मक आणि साहित्यिक मूल्यांवर आधारित आहे. ते लिहिण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नव्हती, म्हणून आपण परवानगी घेतली नाही, अशा शब्दात सुरेश खोपडे यांनी पुस्तकाच्या निमित्ताने उलगडलेल्या गदारोळाला उत्तर दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ते पुस्तक वाचण्यापूर्वीच आपल्यावर टीका करण्यास सुरुवात केली असून कारवाईची भाषा करत आहेत हे योग्य नाही. त्यांनी ते वाचावे, त्यातील काही योजना अंमलात आणता येतील का याचा विचार करावा, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मी महाराष्ट्र पोलीस व्यवस्थेचा अभ्यासक आहे आणि 2003 सालीच एक मी पुस्तक नवी दिशा प्रकाशित केलेलं होतं आणि त्यात सांगितलेलं होतं की सध्याची पोलीस व्यवस्था कालबाह्य आहे आणि नक्षलवाद, जातीय दंगली, अतिरेकी कारवाया, माओवाद हे हाताळण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचं पोलिसिंग असायला पाहिजे आणि ते कसं असायला पाहिजे याबद्दलची मांडणी देखील मी त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. अनेक प्रयोग राबवून मी ते सिद्ध करून दाखवलेला आहे, परंतु त्याचा काही वापर म्हणावा असं झालेला नाही. त्यानंतर अनेक घटना घडत गेल्या आणि मग या व्यवस्थेचा एक अभ्यासक म्हणून आणि पुन्हा अतिरेकी कारवायामुळं 10 पोरं पाकिस्तानवरून आली आणि सगळा देश हातबल झालेला सगळ्या जगानं पाहिला. चीन आपल्या पुढं 100 वर्ष गेलेला, आपल्यानंतर स्वतंत्र झालेला. तर याचा दोष द्यायचा म्हटलं तर इथली व्यवस्था कालबाह्य आहे. ही व्यवस्था निसर्गाने निर्माण केलेली नाही, परमेश्वराने निर्माण केलेली नाही, अल्लाह निर्माण केलेली नाही. ही मानवनिर्मित व्यवस्था आहे आणि म्हणून ती आपल्याला बदलता येऊ शकते, अशा प्रकारची मांडणी करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि त्यांनी म्हटलंय कारवाई करणार वगैरे, परंतु माझं जे पुस्तक आहे तर ते साहित्यिक स्वरूपाचं आहे आणि सायंटिफिक स्वरूपाचं आहे. असं साहित्यिक आणि सायंटिफिक स्वरूपाचं असेल त्याला शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही. आणि माननीय पंतप्रधानांनी देखील सांगितलं की संधी अधिकाऱ्यांनी व्यवस्थेचा अभ्यास करून चांगल्या सूचना जनतेपुढं मांडाव्यात. या पद्धतीनं मी शासनापुढं, जनतेपुढं आणि मीडियापुढं या केलेल्या योजना मांडत असतो. आजही देशात भटक्या जमातींच्या सर्वाधिक समस्या असून त्यांना आवश्यक सुविधा मिळाल्यास त्यांची प्रगती होईल, असं मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. कैकाडी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या यशवंत फुलारी लिखित माझा वेध समाजाचा या पुस्तकाचे प्रकाशन वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वैद्य म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने प्रगती होत नाही. यासाठी याच समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन समाजासाठी शैक्षणिक सुविधा पुरवल्या पाहिजेत. जातीतील उपजाती भेद संपवून सलोख्याने प्रयत्न केल्यास समाजाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. तरुणांनी जुन्या चालीरीती बदलून आता तंत्रज्ञानाच्या बरोबरीने चालल्यास देशाची प्रगती लवकर होईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. व्यवहारे म्हणाल्या की समाजाला दिशा देण्याचे काम फुलारी यांच्या पुस्तकाने केले आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडल्यास यश नक्की मिळते, हे या निमित्ताने त्यांनी व्यक्त केले. आदिवासी, भटके, विमुक्त लोक हे शिक्षणापासून खूप दूर होते, पण समाज सुधारकांच्या विचारांमुळे या समाजाला शिक्षणाची दिशा मिळाली असल्याचे रामनाथ चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. नारायण गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. धनंजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर लक्ष्मण माने यांनी आभार मानले. अर्णव आर्ट ग्रुप निर्मित सावरकरांच्या अंदमानातील संघर्षावर आधारित अवध्य या नाटकाचे 29 मेला आयोजन करण्यात आले आहे. सावरकरांच्या अंदमान प्रवेशाच्या शताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांच्या जयंतीच्या उत्तर संध्येला 29 मे रोजी हे नाटक होत आहे. अर्णव आर्ट ग्रुप निर्मित हे नाटक भरतनाट्य मंदिर येथे रात्री 9:30 वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या सुरुवातीला यावर्षी
100 वर्षे पूर्ण होत आहेत. सावरकरांनी कारागृहात एकाकीपणाशी दिलेली झुंज अधोरेखित करण्यात आली आहे. सावरकरांना वाटलेले मृत्यूचे आकर्षण आणि त्यावर त्यांनी केलेली मात या नाटकात नेमकेपणाने दाखवण्यात आली आहे. या नाटकात परेश देवळणकर, सुधन्वा पानसे, महेश पाटणकर, दिग्पाल लांजेकर, प्रमोद कहार, सौरभ गोगटे, शैलेश खोत, शिवराय वायचळ, कुणाल श्रीगोंदेकर, श्रेयस नाखरे, ऋत्विक केळुसकर आदी भूमिका साकारत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त नृत्य, नाट्य आणि संगीताच्या वैभव पुण्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मला म्हणत्यात पुण्याची मैना ही ठसकेबाज लावणी, आईचा जोगवा, सुरत पिया किन छिनबिसलाय हे नाट्यगीत असा नृत्य नाट्य संगीताच्या जोडीला मान्यवरांचा कौतुक सोहळा रंगला तो वैभव पुण्याचे या कार्यक्रमात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील कलावंत सहभागी झाले. लिटिल चॅम्प आर्या आंबेकरने सादर केलेल्या लावणीला पुणेकरांनी शिट्ट्या टाळ्यांची दाद दिली, तर प्रथमेश लघाटे यांनी गायलेल्या नाट्यगीताला वन्स मोर मिळाला. सुरेल मैफिलीबरोबरच श्रुती मराठे या अभिनेत्रीने जोगवा या चित्रपटातील लल्लाटी भंडार या गाण्यावर नृत्य सादर केले, तर अभिनेते प्रसाद ओक यांनी खेळ मांडला हे गाणे सादर केले. उत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार क्षितिज पटवर्धन, सेवा कार्यकर्ता पुरस्कार दादा पासलकर, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पवार, प्रसाद ओक यांना वसंत शिंदे स्मृती पुरस्कार, रमाबाई गडकरी पुरस्कार संगीता बनकर यांना, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राध्यापक मिलिंद जोशी, शुभदा जोशी, व्ही भा देशपांडे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर तसेच पुरोगामी साहित्यावर दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक गायकवाड आणि कार्याध्यक्ष SM डावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये नालंदा प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित आणि डॉक्टर मधुकर साळवे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक चळवळ, सुगावा प्रकाशन प्रकाशित आणि मनोहर पाटील लिखित फुले आंबेडकरी चळवळीचे क्रांतिशास्त्र, तर त्रिवेणी प्रकाशन प्रकाशित आणि त्रिवेणी कसबे लिखित दास्य संपले पण दिशा चुकल्या काय या ग्रंथांना जाहीर झाला आहे. या 3 ग्रंथांचे अनुक्रमे 2,500, 1,500 आणि 1,000 रुपये तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे अहमदाबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब काळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी भारतीय राज्यघटनेची 60 वर्षे या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दीपक उके हे आपले विचार मांडणार असल्याचेही डॉक्टर गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. अभिनव विद्यार्थ्यांच्या ब्लिस या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक मिलिंद फडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिल भोसले, माजी महापौर पांडुरंग तरवडे, फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे फडणीस, नगरसेवक वीरेंद्र किराड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शिवानी उपळेकर आणि ऋतिका खुस्तले यांनी कॅनव्हासवर ऑइल, ॲक्रेलिक कलर्स यांच्या माध्यमातून चित्रे रेखाटली आहेत. यात निसर्ग, स्थापत्य तसेच कॉन्सेप्टिव्ह चित्रांचा समावेश असून या चित्रांचे प्रदर्शन 26 ते 29 मे या कालावधीत बालगंधर्व कलादालनात होत आहे. ब्लिस असे या प्रदर्शनाचे नाव आहे. पेंटिंगची आवड असल्यामुळे कॅनव्हासवर ऑइल, ॲक्रेलिक कलर्स या माध्यमातून चित्रे रेखाटली आहेत. ब्लिस म्हणजे आनंद. कलाकृती बघणाऱ्यांच्या मनाला निखळ आनंद मिळावा हा या मागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात निसर्ग, स्थापत्य चित्रे, मिनिएचर आणि काही कॉन्सेप्टिव्ह चित्रे मांडण्यात आली आहेत. तसेच विविध टेक्स्चर्स वापरून मॉडर्न पद्धतीची चित्रे पाहावयास मिळणार आहेत. पेंटिंग्स बरोबरच काही सहकारी मित्रांची फोटोग्राफी, म्युरल देखील या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे आणखीन एक आकर्षण म्हणजे हँडमेड क्रिएटिव्ह लॅम्प शेड्स. दिवाळीमध्ये अशा प्रकारचे 400 लॅम्प सेट केले जातात, तेही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.